Hello friends, our next topic is Fraunhofer diffraction at a single slit. Fraunhofer diffraction pattern जो आपण इथे एक्सपेरिमेंटल सेटअप पाहिला होता, that we have seen in the last video. The theory of that experiment is here. That is a Fraunhofer diffraction at a single slit. ही इथे आपली जी स्लिट आहे, ह्या एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये आपण AB ही आपली स्लिट म्हणत होतो. आता हे स्लिट एलिमेंट वेगवेगळे असू शकतात. ग्रेटिंग एलिमेंट सिंगल स्लिट असू शकतं किंवा डबल स्लिट असू शकते. तिथे इथे सिंगल स्लिट आहे आणि मग डिफ्रॅक्शन पॅटर्न ही ते स्क्रीन आहे, स्क्रीनवरती आपल्याला मिळणार आहे. म्हणजे त्याचं इथे इन्फॉर्मेशन आहे किंवा थिअरी त्याची इथे दिलेली आहे की द फिगर 7.14 शोज क्रॉस सेक्शन ऑफ द प्लेन वेव फ्रंट वाय डॅश. तर इथे जो वाय डॅश आहे तो इथं ह्या स्लिटवरती इन्सिडेंट झालेला आहे प्लेन वेव फ्रंट. ठीक आहे. So the plane wavefront y dash incident on a single slit of width AB. ही जी स्लिट आहे तिची विड्थ काय आहे AB, म्हणजेच स्मॉल ए इथे दिसते बघा. स्मॉल ए जी आहे ती स्लिटची विड्थ आहे. ठीक आहे. सेंटर ऑफ दी स्लिट इज ॲट द पॉईंट O. ही जी स्लिट आहे तिचा सेंटर कुठे आहे, ओच्या इथं आहे. ॲज द विड्थ ऑफ दी स्लिट इज इन द प्लेन ऑफ द पेपर, इट्स लेंथ इज परपेंडिक्युलर टू द पेपर. स्लिटची विड्थ जी आहे ती स्लिट इन द प्लेन आहे आणि लेंथ आहे ती परपेंडिक्युलर टू द पेपर. त्यानुसार इथे इमॅजिन करायचं आहे. द स्लिट कॅन बी इमॅजिन टू बी डिवायडेड इन टू नंबर ऑफ एक्स्ट्रीमली थिन स्लिट. म्हणजे एक मोठीच्या मोठी अशी स्लिट असेल तर तिला आपण बारीक कटिंग्समध्ये डिव्हाइड केलं असं इमॅजिन करायचं आहे. म्हणजे अशी मेन स्लिट अशी आहे. ठीक आहे. आणि इट इज इमॅजिन टू बी इंटू नंबर ऑफ थिन स्लिट्स. असे त्याच्यामध्ये छोटे छोटे स्लिट्स आहेत असं इमॅजिनेशन करायचं आहे, असं त्याचा अर्थ आहे. सो द स्लिट कॅन बी इमॅजिन टू बी डिवायडेड इंटू नंबर ऑफ एक्स्ट्रीमली थिन स्लिट्स ऑर स्लिट एलिमेंट्स. द मोमेंट द प्लेन वेवफ्रंट reaches the slit, each slit element becomes a secondary source of the cylindrical wavefront, which is responsible for the diffraction. म्हणजेच याचा अर्थ काय की ज्या क्षणाला इथे प्लेन वेवफ्रंट इथे पोचते, रीच होते, त्याच क्षणाला इथे जी स्लिट आहे किंवा स्लिट इलेमेंट आहे, इट बिकम्स सेकंडरी सोर्स ऑफ द सिलेंड्रिकल वेवफ्रंट. सिलेंड्रिकल वेवफ्रंटसाठीचा तो सेकंडरी सोर्स तयार होतो की ज्याच्यामुळे डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला मिळणार आहे. आणि ते जे डिफ्रॅक्शन आहे ते इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्समध्ये बघा, सरळ पण जाणारे रेज आहेत आणि काही अँगलनी थिटा एवढ्या अँगलनी सुद्धा जाणारे रेज आहेत. त्यापैकी आपल्याला अभ्यास करायच्यामुळे इथे दोनच रेज दाखवतात, पण ऑल पॉसिबल डायरेक्शन्समध्ये ते रेज आपले जाणार आहेत किंवा लाईट सोर्समधनं ते लाईटच्या वेव्स बाहेर येणार आहेत. ठीक आहे. अ सिलेंड्रिकल लेन्स कशी आहे की तिचा जो ॲक्सिस आहे पॅरलल टू द स्लिटला पॅरलल असणार. काय पॅरलल असणार, लेन्सचा ॲक्सिस जो आहे तो आपल्या स्लिटला पॅरलल असणार आहे. आणि ती जी लेन्स कशी आहे तर सिलेंड्रिकल लेन्स आहे. अशी सिलेंड्रिकल लेन्स इज केप्ट नेक्स्ट टू द स्लिट. बघा इथे दाखवलेली आहे ती लेन्स आहे ती स्लिटच्या बरोबर लगेचच आहे. आणि ती काय होते, कॉन्व्हर्जेस द इमर्जंट बीम ऑन टू द स्क्रीन केप्ट ॲट द फोकस. ही जी स्क्रीन आहे ती लेन्सच्या फोकल डिस्टन्सवरती ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती जे रेज आहेत ते बघा इथे फोकस झालेले आहेत, कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत. द डिस्टन्स कॅपिटल D बिटवीन द स्लिट अँड द स्क्रीन इज प्रॅक्टिकली फोकल लेंथ F ऑफ द लेन्स. आता हे जे स्लिट आणि स्क्रीन आहे ह्याच्यातलं जे डिस्टन्स आहे प्रॅक्टिकल डिस्टन्स, ते युजली लेन्सचा जो फोकल डिस्टन्स आहे तेवढंच ठेवतात. आणि त्याचबरोबर दुसरा एक पॉईंट नोटीस करायचा आहे की हे जे आपलं डिस्टन्स आहे इट इज व्हेरी मच ग्रेटर दॅन स्लिट विड्थ. स्लिट विड्थ किती आहे, स्मॉल ए आहे, त्याच्यापेक्षा हे कॅपिटल D खूप मोठं असतं, ते पण इथे पुढे सांगितलेलं आहे. सो फॉर ऑल प्रॅक्टिकल सेटअप्स विड्थ ए ऑफ द स्लिट इज ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻⁴ to 10⁻³ मीटर. ही जी स्लिट आहे तिची जी विड्थ आहे ती किती असते, 10⁴ to 10⁻³ मीटर असते. आणि डिस्टन्स स्लिट टू स्क्रीन हे जे डिस्टन्स आहे ते ऑफ द ऑर्डर ऑफ 10 मीटर. सो D is very much larger than that of the slit width, small a. ठीक आहे. आता इथे ना हे जे पॅरल रेज आलेले आहेत ते फोकसमध्ये आलेत P0च्या इथे. इथे सेंटर मॅक्झिमम मिळतो.
आता ॲक्च्युली या स्क्रीनवरती डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा मिळतो किंवा कसा दिसतो ते इथं आहे बघा या डायग्रॅममध्ये. हा सोर्स आहे, इथे डिफ्रॅक्टिंग आता इथे सर्क्युलर ॲपर्चर आहे, त्यामुळे डिफ्रॅक्शन त्यानुसार पडलेलं आहे सर्क्युलर. तिथे सेंटर बघा ॲरिस डिस्क आहे की जिथे सेंटर ब्राईट बँड दिसतोय आणि नंतर इथे त्याच्या इथे डार्क बँड्स दिसतात बघा. ॲक्च्युअल फोटोग्राफ इथे दिसतोय, रिअल आहे. त्या फोटोग्राफचं इथे प्रिंट आहे की मधला जो बघा ही डिस्क आहे ती ब्राईट आहे, तिची विड्थ पण जास्त आहे. त्याच्या शेजारची बघा तिची विड्थ कमी कमी होत गेले, नंतर जो ब्राईटनेस आहे तो सुद्धा कमी गेला. शेजारच्या रिंग्स आहेत त्या नीट दिसत पण नाही, त्याची इंटेन्सिटी कमी कमी होत गेली. इथे सेंटर जो बँड आहे त्याची इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे आणि इथे जी काळी रिंग दिसते ती मिनिमम म्हणायचं. मग आता ह्याचा जो ग्राफ असतो मॅक्सिमम हा इथं दाखवला आहे, असं मॅक्सिमम आणि इथे मिनिमम होत जातोय किंवा अशा प्रकारेही इथं असं डिस्प्ले करता येतं आपल्याला. हे इथं मॅक्सिमम आणि मिनिमम की जिथे डार्क आहे तिथली इंटेन्सिटी मॅक्सिमम आहे आणि ब्लॅक रिंग आहे तिथली इंटेन्सिटी मिनिमम होत जाते. अशा प्रकारचा हा डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो किंवा दिसतो. कुठे? इथे स्क्रीनवरती. तर मॅक्झिमम इथे P0च्या इथे असतो. मग त्याचीच इथे लगेचच आपल्याला लोकेशन ऑफ द मॅक्झिमा आणि मिनिमा असं इथे पॉईंट सांगितलेला आहे. सो फिगर 7.15 इट इज अ पार्ट ऑफ द फिगर 7.14. इथून हा जो पार्ट आहे बी ही जी स्लिट आहे इथून स्क्रीनपर्यंतचा हा 7.40चा जो पार्ट आहे तो म्हणजे आपली ही डायग्रॅम आहे असं इथे सांगितलेलं आहे. So that diagram shows two sets of parallel rays originating at the slit elements. The central and symmetrical beams focuses at the center point P0 directly in front of the O, which is the center of the slit. म्हणजे काय सांगितलंय? पॅरलल रेज आलेले आहेत आणि P0 जो स्क्रीनवरती आहे तिथं कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत आणि एक्झॅक्टली ओच्या समोर आहेत आणि ओ काय आहे तर स्लिटचा सेंटर आहे. रेज पॅरलल टू द ॲक्सिस फ्रॉम ऑल पॉईंट्स फ्रॉम A to B आर फोकस ॲट द सेंट्रल पॉईंट P0. म्हणजे ए पासून बी पर्यंत प्रत्येक जो पॉईंट असेल तो काय होणार आहे, इट विल बी ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आता इथे फक्त 3च रेज दाखवलेत रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, पण इथे प्रत्येक जो पॉईंट असेल त्याच्यातून लाईट येणार आहे आणि ती सगळे पॅरल बीम ऑफ लाईट असणार आणि ते फोकस होऊन P0च्या इथे मॅक्सिमम सेंट्रल ब्राईट बँड आपल्याला मिळणार. तेच इथे सांगितलेलं आहे. रेज पॅरल टू द ॲक्सिस फ्रॉम ऑल पॉईंट्स. ते पॉईंट कुठं आहेत? ए पासून बीच्या मधले स्लिटच्या विड्थमधले आहेत. ते काय होतात? फोकस होतात. दे आर फोकस ॲट द सेंटर पॉईंट P0. दस ऑल द रेज मस्ट बी हॅव्हिंग इक्वल ऑप्टिकल पाथ. सगळ्या रेजचा जो ऑप्टिकल पाथ आहे तो कसा असणार आहे तर इक्वल असणार आहे. ऑप्टिकल पाथ इक्वल आहे त्यामुळं दीज अराईव्ह ॲट P0 विथ सेम फेज. ते सेम फेजनं तिथं रीच आउट होणार आहेत अँड देअर बाय प्रोड्यूस्ड कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स ॲट P0. त्यामुळं तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स प्रोड्यूस होणार आहे P0च्या इथे. सो इन द केस ऑफ पॉईंट P, आता दुसरा पॉईंट कुठला विचारात घ्यायचा आहे? हा पॉईंट. आता ह्या पॉईंट Pच्या बाबतीत काय आहे तर ए पासून बी इथून पुन्हा सगळेच रेज काही अँगल थिटा बघा, थिटा एवढ्या अँगलनी इमर्ज झालेले आहेत ना, हे लेन्सच्या थ्रू पुन्हा इथे फोकस झालेले आहेत. आता हे जे थिटा ऑल डायरेक्शनमध्ये असणार आहे त्याच्याशी रिलेटेड इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इन केस ऑफ द पॉईंट P ॲट अँग्युलर पोझिशन थिटा ऑप्टिकल पाथ्स ऑफ द रेज फ्रॉम A to C टिल पॉईंट P आर इक्वल ॲज AC इज नॉर्मल टू AM. आता इथं काय होणार आहे बघा, हा जर C पॉईंट आपण विचारात घेतला तर हे सगळे इन फेजमध्ये होतील, म्हणजेच इथला जो पाथ डिफरन्स एक्स्ट्राचा येतोय ॲड होतोय. मग तेच इथं सांगितलेलं आहे की फ्रॉम दिस पॉईंट्स ऑनवर्ड देअर इज नो पाथ डिफरन्स ऑर फेज डिफरन्स बिटवीन दिज रेज. म्हणजे Cच्या पॉईंटच्या पुढे इथे पाथ डिफरन्स काही नाही आहे, पण हा एवढा पाथ डिफरन्स एक्स्ट्राचा BC हा जो आहे तो पाथ डिफरन्स ॲड होतो. सो
Hence, the paths of the rays between AB and AC are responsible for the net path difference or phase difference at point P. The path difference between extreme rays is BC. किती आहे? इथला A पॉईंटपासून निघालेला रे आणि B पॉईंटपासून निघालेला रे हे दोन्ही एक्स्ट्रीम रेज आहेत. ह्या दोन एक्स्ट्रीम रेजमधला पाथ डिफरन्स किती आहे? तर BC एवढा आहे. आणि इथे जर आपण ट्रिग्नॉमेट्री यूज केली बेसिक, तर थिटा हा बघा अँगल तिथे दिसतोय, हा इथे परपेंडिक्युलर आहे, हा हायपोटेनियस येतो म्हणजे हा ए झाला. मग BC इज इक्वल टू काय येणार? A साइन ऑफ थिटा येईल, बरोबर. सो इथं तिथे सांगितलेलं आहे BC म्हणजेच तो काय पाथ डिफरन्स आहे. पाथ डिफरन्स कुणाच्या मधला आहे? तर एक्स्ट्रीम रेज मधला आहे आणि इट इज इक्वल टू A साइन ऑफ थिटा आणि इट इज अगेन इक्वल टू लॅम्बडा. आता हा पॉईंट इथंच आहे. आता इथे दुसरा वेगळा नवीन पॉईंट चालू होतो की लेट कॅपिटल के बी द मिड पॉईंट ऑफ AC. हा जो आपला AC आहे ना, आपण परपेंडिक्युलर टाकला आहे, त्याचा मिड पॉईंट आहे के. ठीक आहे. आता ओके, इथे पण ट्रायंगल तयार झाला, हा पण परपेंडिक्युलर झाला. ओके हा पण एक पाथ डिफरन्स आहे. ओके इज इक्वल टू काय येणार? दिस इज हायपोटेनियस A/2 साइन ऑफ थिटा किंवा हाफ ऑफ BC, बरोबर. आणि BC म्हणजेच काय आहे? तर लॅम्बडा. देअरफॉर ओके इज इक्वल टू हाफ ऑफ BC इक्वल टू λ/2, कारण BC इज इक्वल टू लॅम्बडा असं आपण वरती लगेचच म्हटलेलं आहे. देअरफॉर ओके इज इक्वल टू हाफ ऑफ BC or half of lambda. Thus the path difference between AP and OP is λ/2. काय केले बघा, AP आणि OP ह्यांच्यातला पाथ डिफरन्स किती आहे? λ/2 असं लक्षात ठेवायचं आहे. ॲज अ रिझल्ट these two rays produce destructive interference at point P. कारण जो पाथ डिफरन्स किती आहे? λ/2चा आहे. त्यामुळे तिथं काय तयार झाला? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार होणार पॉईंट Pच्या इथे. नाउ कन्सिडर एनी पेअर ऑफ द पॉईंट्स इक्विडिस्टंट रिस्पेक्टिव्हली फ्रॉम A आणि O. बघा, A आणि O ह्याच्यापासून ह्याच्यामधले पॉईंट आणि O आणि B ह्याच्यामधले पॉईंट जे की इक्विडिस्टंट असतील ते असे आपण पॉईंट कन्सिडर करायचे. काय सांगितलंय बघा, एनी पेअर ऑफ द पॉईंट्स, पेअर आहे पॉईंट्स इक्विडिस्टंट रिस्पेक्टिव्हली फ्रॉम A अँड O. म्हणजे आता इथे बघा, हा G पॉईंट कसा आहे? A पासून जेवढ्या अंतरावरतीच आहे तेवढाच O पासून H तेवढ्याच अंतरावरती आहे. आता G आणि H ही काय झाली? पॉईंटची पेअर झाली. ते इथे सांगितलेलं आहे. कशी पेअर? सच ॲज G अँड H. आता G आणि H इज सेपरेटेड बाय द डिस्टन्स A/2 अलॉंग द स्लिट. तर रेज और वेव्स फ्रॉम एनी सच पेअर विल हॅव पाथ डिफरन्स λ/2. अशी G आणि H ही जी पेअर आहे, अशी प्रत्येक ठिकाणी इथे पेअर असणार. तर प्रत्येक ठिकाणची जी पेअर असेल त्यांच्यातलं डिस्टन्स किती असणार? A/2. ठीक आहे. द रेज और वेव्स कमिंग फ्रॉम दिस सच पेअर विल हॅव द पाथ डिफरन्स. अशी जी पेअर असेल त्यांच्यापासून ज्या रेज किंवा वेव्स येतील त्यांचा जो पाथ डिफरन्स किती असणार? λ/2 Pच्या इथे. मग thus all such pairs of points between AO and OB will produce destructive interference at P, so which makes the point to be first minimum. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आहे ना, म्हणजे डार्कनेस असणार, म्हणजेच फर्स्ट मिनिमम. फर्स्ट मिनिमम म्हणजे कुठला? मिनिमा म्हणजे इथे काळी रिंग दिसते ती, किंवा इथे दिसते ती. आणि मिनिमम म्हणजे काय येतं? इथे खाली जो आहे ना, इथे बॉटमला इथे हे मिनिमम आहे बघा. हे मॅक्सिमम आहे आणि हा मिनिमम आहे. हा सेंटरपासूनचे हे डिस्टन्स असतं. तो फर्स्ट मिनिमम इथे सांगितलेला आहे पॉईंट Pच्या इथला. This discussion can be extended to points on the screen having path difference 2 λ, 3 λ and n λ.
हेच डिस्कशन आपण एक्सटेंड करू शकतो. कशासाठी की पाथ डिफरन्स 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा n लॅम्बडापर्यंत. Between the extreme rays reaching them, and it can be seen that these points will be dark and hence will be the position of the dark fringes. Again the same logic is applicable for the points on the either side of the P0. जसं P0च्या ह्या साईडला आपण ते अप्लाय करू शकतो, तसंच P0च्या इकडच्या बाजूला पण आपण ते अप्लाय करू शकतो. जे हे लॉजिक आपण वरती वापरलं होतं तेच लॉजिक आपण सेंटर मॅक्झिममच्या आयदर साईडला पण अप्लाय करू शकतो. मग ते अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे बघा. हेन्स ॲट द लोकेशन ऑफ द nth मिनिमा द पाथ डिफरन्स कसा असेल इज गिवन बाय दिस इक्वेशन a sin theta is equal to plus minus n lambda. If we assume the maximum or maxima to be in between the respective minima, we can write the path difference between the extreme rays at the nth maximum as. आपण काय assumption करायचं आहे. मॅक्झिमा कुठे आहे. टू बी इन बिटवीन मॅक्झिमम कुठे आहे तर इन बिटवीन द रिस्पेक्टिव्ह मिनिमा. आणि वी कॅन राईट पाथ डिफरन्स बिटवीन द एक्स्ट्रीम रेज. nth मॅक्झिमासाठीचा किती असेल तर a sin theta इक्वल टू प्लस मायनस n प्लस हाफ अपॉन लॅम्बडा. म्हणजे मॅक्झिमासाठीची ही कंडिशन लक्षात ठेवायची. a sin theta इक्वल टू प्लस मायनस n प्लस हाफ लॅम्बडा. आणि मिनिममसाठीची किंवा मिनिमासाठीची nth मिनिमासाठीची कंडिशन काय a sin theta इक्वल टू प्लस मायनस n m लॅम्बडा. एवढाच फरक आहे. इथं n आहे आणि इथे n प्लस हाफ आहे. ही मिनिमासाठीची कंडिशन आहे आणि ही मॅक्सिमासाठीची कंडिशन आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. इन रियालिटी these are nearly midway and not exactly midway between the dark fringes. म्हणजे आता हे नियरली मिडवे असं सांगितलेलं आहे, एक्झॅक्ट मिडवे असं नाही आहे. ठीक आहे. आता हे जे डिस्टन्सेस ऑफ मॅक्सिमा आणि मिनिमा, मॅक्सिमा अँड मिनिमम फ्रॉम द सेंट्रल ब्राईट पॉईंट, म्हणजे काय. हा आपला मॅक्सिमम असेल तर हा त्याचा मिनिमम झाला. हा एक परत मॅक्सिमा आहे. तर हे जर मॅक्सिमम हा सेंटर पॉईंट झाला, त्याच्यापासून हा फर्स्ट मिनिमम दोन्ही बाजूचा आयदर साईडचा, त्याचे जे डिस्टन्स आहे आता इथे थिटामध्ये सांगितलं अँगल. ठीक आहे. तोच पॉईंट इथे सांगितलेला आहे की डिस्टन्सेस ऑफ मिनिमा अँड मॅक्सिमा फ्रॉम द सेंटर ब्राईट पॉईंट. आणि ते डिस्टन्सेस कुठे असतील ऑन द स्क्रीन. आता इक्वेशन 7.26 अँड 7.27 म्हणजे हेच वरती मिनिमाचं आणि मॅक्सिममची कंडिशन, त्या इक्वेशनवरून आपण रिलेट करणार आहोत. जर रिलेट केलं तर पाथ डिफरन्स ॲट दिस लोकेशन ऑफ nth डार्क बँड अँड nth ब्राईट बँड हे इक्वेशन्स आहेत, हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. सो ॲज डिस्क्राइब्ड अर्लियर द डिस्टन्स बिटवीन द स्क्रीन अँड द स्लिट is very much greater than slit width. Hence, angle theta is very small. Therefore, sin theta can be written as tan theta, can be written as simply theta equal to y upon d, where y is the distance of the point P on the screen from the center bright point. काय सांगितलेलं आहे. हा जे पीचं डिस्टन्स आहे P0 पासूनचं म्हणजे सेंटर ब्राईट पॉईंटचं, ते म्हणजे काय घ्यायचं आहे तर y. ठीक आहे. द स्क्रीन बिंग ॲट द डिस्टन्स कॅपिटल D फ्रॉम द डिफ्रॅक्टिंग एलिमेंट y ऑफ ND अँड y ऑफ NB हे काय झाले मग डिस्टन्सेस ऑफ nth डार्क पॉईंट. ND आहे म्हणजे काय डार्क पॉईंटसाठीचं डिस्टन्स, NB म्हणजे काय ब्राईट पॉईंटसाठीचं डिस्टन्स. सो y ऑफ ND डिस्टन्स ऑफ nth डार्क पॉईंट अँड y ऑफ NB
nth bright point from the center bright point. Thus the nth dark point on either side of the center bright point. So theta of nd equal to y of nd upon capital D equal to n lambda upon A. Y of nd equal to n into lambda capital D upon A equal to n into W. ही आहे width. म्हणजे ही झाली nth dark point either side of the central bright point. So theta of nd, theta काढतोय आपण इथे, इक्वल टू y अपॉन d म्हणजेच n लॅम्बडा अपॉन a. म्हणजेच काय झालं, किंवा y ऑफ nd इज इक्वल टू काय झालं, लॅम्बडा कॅपिटल D अपॉन a इक्वल टू n इंटू w. w म्हणजे विड्थ. विड्थचा फॉर्म्युला आपण मागे लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. विड्थ काय असतं तर n हा झाला इंटीजर, लॅम्बडा कॅपिटल D अपॉन a दॅट इज द विड्थ. आणि ब्राईट nth ब्राईट पॉईंटसाठी थीटा ऑफ NB इक्वल टू y ऑफ NB अपॉन कॅपिटल D. आता इथं जो आपला मिनिममसाठी होतं ना, डार्क आहे म्हणून इथं n आहे, ब्राईट आहे त्यामुळे n प्लस हाफ येणार, लॅम्बडा अपॉन a. अगेन पोझिशन ब्राईटची y ऑफ NB नियरली इक्वल टू n प्लस हाफ लॅम्बडा कॅपिटल D अपॉन a इक्वल टू n प्लस हाफ इंटू w. मग आता हे जे पोझिशनचे फॉर्म्युले आहेत ते नीट लक्षात ठेवायचे आहेत डिफ्रॅक्शन पॅटर्नसाठीचे. W म्हणजे काय आहे तर विड्थ आहे, लॅम्बडा कॅपिटल D अपॉन a. इट इज सिमिलर टू द फ्रिंज विड्थ इन द इंटरफेरन्स पॅटर्न. इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये आपण हा फॉर्म्युला पाहिलाच होता, तोच इथे यूज केलेला आहे. सो इन दिस केस ऑल्सो इट इज द डिस्टन्स बिटवीन द consecutive bright fringes or consecutive dark fringes except at the central zero bright fringe. नाव नेक्स्ट पॉईंट त्याच्यामध्येच आहे, विड्थ ऑफ द सेंटर ब्राईट फ्रिंज. जी सेंटर ब्राईट फ्रिंज असते त्याची विड्थचा फॉर्म्युला इथं आहे. द सेंटर ब्राईट फ्रिंज इज स्प्रेड बिटवीन द फर्स्ट डार्क फ्रिंजेस ऑन आयदर साईड. म्हणजे ही जी ब्राईट फ्रिंजची ही विड्थ आहे, किंवा इथे पण डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता, हे जे पहिले जे दोन डार्क आहेत इकडे आयदर साईडला, त्याच्यातलं जे डिस्टन्स असतं दॅट डिस्टन्स इज नथिंग बट द सेंटर ब्राईट फ्रिंज. सो सेंटर ब्राईट फ्रिंज इज द स्प्रेड between the first dark fringe on either side. Thus, width of the center bright fringe is the distance between the centers of the first dark fringe on either side. So, width is given by WC equal to 2 into y of first D. म्हणजे पहिले जो फर्स्ट डार्क पॉइंट्स त्यांच्यातलं डिस्टन्स. सो 2 into W equal to 2 into lambda capital D upon small a. That is the width of the center bright fringe. Now let us see width of the center bright fringe. The center bright fringe is the spread between the first dark fringes. पहिले जो डार्क फ्रिंजेस आहेत त्यांच्यातला जो स्प्रेड असतो, त्यांच्यातलं जे डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणणार, सेंटर ब्राईट फ्रिंज. ती कशी असते, ऑन आयदर साईड. दस width of the center bright fringe is the distance between the centers of the first dark fringe on either side. And it is given by this formula, WC is equal to y into 2 into y of first D. पहिले जे डार्क फ्रिंजेस आहे दोन्ही बाजूचे त्यांच्यातलं जे डिस्टन्स आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. नथिंग बट द 2 इंटू W मीन्स 2 इंटू विड्थ इक्वल टू 2 इंटू लॅम्बडा कॅपिटल D अपॉन